अवधूत चिंतनाशी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजची सुरुवात करते। मंडळींनो, आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी, दत्त भक्तांसाठी, सर्व सेवेकऱ्यांसाठी म्हणेल मी की अत्यंत महत्त्वाचा दिवस येणार आहे लवकरच। म्हणायला पर्वणीचा काळ म्हणा, पर्वणीचा दिवस म्हणा किंवा उत्साहाचा तो दिवस म्हणा, आपल्या प्रत्येक सेवेकऱ्याच्या आयुष्यातला तो म्हणजेच कोणता गुरुपौर्णिमा। मला वाटत असेल की अरे गुरुपौर्णिमा आली सुद्धा, तर हो, मला सुद्धा आश्चर्य वाटते की आता असं वाटतं की आता कुठेतरी आपण गुरुपौर्णिमा झाली त्यावेळेस गुरुपद घेतलं केंद्रात जाऊन स्वामींचं आणि आपण आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे वाटचाल करायला सुरुवात केली होती वर्षभरासाठी। आणि आता बघता बघता येत्या 10 जुलै 2025 गुरुवारीच बघा गुरुपौर्णिमा आलेली आहे। जेमतेम 20 ते 25 दिवस बाकी आहेत या आपल्या उत्साहाच्या उत्सवाला म्हणायला हरकत नाही, कारण की या दिवशी म्हणजे गुरुपौर्णिमे दिवशी प्रत्येक शिष्याचा, भक्ताचा, सेवेकऱ्यांचा उत्साह जो असतो तो अत्यंत शिगेला पोहोचलेला असतो, कारण की हा दिवस म्हणजे आपल्या गुरूंसाठी असतो। या दिवशी प्रत्येक शिष्य, प्रत्येक सेवेकरी, प्रत्येक भक्त आपल्या गुरूंबद्दल, आपल्या शिक्षकांबद्दल, आपल्या मार्गदर्शकाबद्दल किंवा आई वडिलांबद्दल, जे कोणी आपल्या आयुष्यामध्ये गुरु असतील त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणजे अक्षरशः म्हणजे लिमिटच्या बाहेर सुद्धा जाऊन गोष्टी करतात। मग या दिवशी पूजा पाठ असेल, सेवा असेल, काय काय करू नको असं त्या दिवशी होतं आपल्या गुरूंसाठी आपल्या। म्हणून मी तुम्हाला सांगते की या गुरुपौर्णिमेनिमित्त घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आणि माहिती। ती म्हणजेच काय की आपल्याला माहिती आहे की आपल्या वर्षभरामध्ये भरपूर संकट, अडचणी, त्रास येऊन गेले असतील किंवा आले सुद्धा असतील, पण त्यातून अलगदपणे आपल्याला स्वामींनी, दत्त महाराजांनी बाहेर काढलं असेलच, योग्य ते मार्ग दाखवले असतील। भरपूर जणांनी मागच्या वर्षभरामध्ये म्हणायला हरकत नाही की भरपूर अनुभूती दिल्या असतील। मग गुरुचरित्राचं पारण असेल, विविध सेवा तुम्ही संकल्पयुक्त केल्या असतील, त्या किंवा नित्य सेवा का असेना तुम्ही, किंवा जप का असेना, नामस्मरण का करता असेना, चालता बोलता तारक मंत्राचा का अनुभव असेना, पण या सगळ्या सेवा आपल्याला जिथून म्हणतात ना किंवा उत्पत्ती त्याची झाली ना, आपल्यापर्यंत ज्यांनी पोहोचवल्या त्या गुरूंबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा पर्वणीचा काळ आलेला आहे। मी सगळ्यांना एक सांगू इच्छिते की आता मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार तर आहेच की आपल्याला 20 जून ते 10 जुलै पर्यंत आपल्याला 21 दिवसांच्या सेवा करायच्या आहेत। त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे, जे जुने सेवेकरी आहेत त्यांना माहितीच आहे कुठल्या सेवा करायच्या असतात, नियम अटी माहिती असेल, पण जे नवीन सेवेकरी आहे, ज्यांना नव्याने आपल्या म्हणजे गुरूंबद्दल किंवा स्वामींचं त्यांना सेवेकरी व्हायचं आहे आणि त्यांना गुरुपौर्णिमेला येत्या गुरुपद घ्यायचं आहे, त्यांना गुरु करायचं आहे, त्या सगळ्या सेवेकरांनी आणि त्या व्यक्तींसाठी मी सांगू इच्छिते अत्यंत महत्त्वाची सेवा आजची सांगणार आहे। कारण की आजची सेवा तुमच्या आयुष्याचं सोनं करणारी म्हणा किंवा आयुष्यातल्या अशक्य गोष्टी ही शक्य करणारी ही सेवा असणार आहे, जी तुम्हाला मी आजच्या व्हिडिओ सांगणार आहे। त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळींनो, आपणास माहिती आहे गुरुपौर्णिमा, सर्वप्रथम गुरुपौर्णिमा कधी सुरू होते आहे, कधी संपते आहे ती तुम्हाला सांगते मी आता। तर आता आपला जो येणार आहे पुढचा महिना तो आता तो जो आहे तो आषाढ असणार आहे आपला। याच्यामध्ये भरपूर अशा म्हणजे आषाढी वारीची सुरुवात होणार आहे, कार्तिकी म्हणजे आपल्यानंतर मग देवशनी एकादशी येणार आहे, सगळ्या गोष्टी भरपूर सणवार आपले सुरू होणार आहे त्याच्यानंतर। आणि त्याच्यानंतर आपलं झालं म्हणजे गुरुपौर्णिमेच्या नंतर आपला श्रावण मास सुरू होऊन जातो। तर अशा प्रकारे भरपूर सणावारांना सुरुवात होणार आहे आणि सेवांना सुद्धा सुरुवात होणार आहे, त्यामुळे कंबर कसून आपल्याला तयार व्हायचं आहे। आता सण सुरू झाले की आपल्या सेवा सुद्धा सुरू होणार आहे सगळ्या गोष्टी। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छिते गुरुपौर्णिमा कधी सुरू होते आहे आणि कधी संपते आहे। तर गुरुपौर्णिमा ही 9 जुलैला बुधवारी उत्तर रात्री पौर्णिमा प्रारंभ उत्तर रात्री 1:37 म्हणजे 1:45 वाजता 9 तारखेला बुधवारी रात्री 1:45 वाजता ही तिथी सुरू होणार आहे, पौर्णिमा तिथी गुरुपौर्णिमेची। आणि गुरुवारी दिवसभर पौर्णिमा असणार आहे आणि गुरुवारी 10 जुलै तारीख आहे, 10 जुलैच्या उत्तर रात्री 2:07 पौर्णिमा समाप्ती होणार आहे। त्यामुळे गुरुवारी पूर्ण दिवसभर ही पौर्णिमा असणार आहे। आणि तुम्हाला सांगू इच्छिते गुरुपौर्णिमा तर आहेच, पण त्याला व्यास पौर्णिमा म्हणून पण ओळखलं जातं, कारण की आपणास माहिती आहे की या दिवशी वेद व्यास यांचा जन्मदिवस पण हा असतो। महाभारत पुराणांचे जे रचयिते आहेत ते हेच आहेत वेद व्यास, त्यांचा या दिवशी जन्मदिवस असतो, त्यामुळे त्याला सुद्धा खूप महत्त्व प्राप्त होतं या दिवशी। त्यामुळेच आपला गुरुपौर्णिमा खूप मोठा उत्सव आहे। या दिवशी आपल्याला आपल्या स्वामींसाठी, आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नक्कीच आपल्याला सेवा सुरू करायच्या आहेत। आणि मी सगळ्यांना सांगू इच्छिते की आपल्याला मी आता मागे म्हटल्याप्रमाणे वर्षभरामध्ये स्वामींनी भरपूर तारलं असेल, मदत केली असेल, भरपूर संधी चांगल्या आयुष्यात आणल्या असेल, आपले जे काही अडलेली कामं आहेत ती सुद्धा मार्गी लावून दिली असतील। तर मी सगळ्यांना सांगू इच्छिते आपण आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या 21 दिवसांच्या सेवेमध्ये कुठलीही इच्छा व्यक्त न करता,
कुठलीही इच्छा म्हणजे संकल्पयुक्त न म्हणजे संकल्पयुक्त करा, पण फक्त कशासाठी, की माझ्या गुरूंसाठी मी करते आहे. मला आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत हेच गुरु लाभू दे आणि तुमचा स्वामी महाराज आशीर्वाद सदैव माझ्यासोबत असू देत. माझा योगक्षेम सदैव तुम्हीच चालवावा आणि येत्या या जन्मात नाही तर पुढल्या 7 म्हणजे जो काही जन्म मला मिळेल, किती जन्म मिळतील, तर प्रत्येक जन्मामध्ये तुमचाच आशीर्वाद, तुमचीच सोबत मला लाभावी, यासाठी मी ही 21 दिवसांची सेवा करते आहे. आणि माझ्या आयुष्यामध्ये मी या स्वामी सेवेत आल्यापासून जे काही तुम्ही माझ्यासाठी मदत केली आहे, माझ्यासाठी जे काही तुम्ही गोष्टी केल्या आहेत, म्हणजे अशक्य गोष्टी शक्य करून दिल्या आहेत, जे काही मागितलं त्याच्या 100 पटीने जास्त मला तुम्ही दिलेलं आहे, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, आभार व्यक्त करण्यासाठी आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत. आणि यासाठीच तुम्ही सेवा करा, कारण की वर्षभरातून गुरुपौर्णिमा फक्त ही एकदाच येते. आपल्या गुरूंबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी वर्षभर तर आपण काही ना काही मागतच असतो, पण मी सगळ्यांना सांगू इच्छिते, खरंच तुमच्या आयुष्यामध्ये जर अडचणी असतील तर असू द्यात, मी नाही म्हणत नाही, पण तुम्ही ही सेवा 21 दिवसांची जी काही किंवा 11 दिवसांची किंवा 7 दिवसांची असेल, जी काही सेवा करताल, जर तुम्ही काहीही न मागता जर केली, तर मी खरंच सांगते तुम्हाला, म्हणजे कारण की असं नका समजू की तुम्ही मागितल्यावर स्वामींना कळतं, असं नाही. स्वामींना तुमच्या आयुष्यात काय काय सुरू आहे ते सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतात. त्याच्यामध्ये काही हे नाही. तर नक्कीच स्वामींना माहिती आहे की तुम्हाला काय, कधी, केव्हा, अशा प्रकारे द्यायचं आहे, किती प्रमाणात द्यायचं आहे. त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका. तुम्ही फक्त त्यांचं नामस्मरण, सेवा सुरू ठेवा. विना काही मागता, कुठलीही इच्छा व्यक्त न करता, बघा भरभरून स्वामी महाराज मला आशीर्वाद देतील आणि भरभरून तुम्हाला जे काही हवं आहे ते तुमच्या आयुष्यात तुम्हाला देतील. तर आता आपल्याला 21 दिवसांची म्हणजे 20 जून ते 10 जुलैपर्यंत कुठली सेवा करायची आहे 21 दिवसांची सगळ्यांना माहितीच असेल, तरी परत एकदा सांगते आहे. आपल्या श्री स्वामी समर्थ मार्ग म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या मार्गातील सगळ्यात मोठा आशीर्वाद म्हणा किंवा आयुष्याचं सोनं करणारं म्हणा किंवा आपल्या अशक्य गोष्टी शक्य करणारा ग्रंथ म्हणजे हा श्री स्वामीजीचं सारामृत हा ग्रंथ आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये जे कोणी स्वामी सेवेकरी आहेत, भक्त आहेत, त्यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये हा ग्रंथ असायलाच पाहिजे. मी खरंच सांगते, खूप मोठं म्हणजे तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात जर काही हवं असेल ना, तर खरंच असे संकल्पयुक्त पारायण करा. 108 पारायण केलं तर अतिशय उत्तम. मी खरं सांगते, सगळे प्रश्न मार्गी लागतील तुमचे, अशक्य ही शक्य गोष्टी शक्य होतील. पण तुम्ही यथाशक्ती मनोभावे याची जर तुम्ही पारायण केले तर नक्कीच तुम्हाला याची फळप्राप्ती देखील होईल. याच्यामध्ये स्वामींच्या म्हणजे आयुष्यातले जे काही म्हणजे अनमोल क्षण आहे, जे त्यांनी अनुभूती दिली आहेत सगळ्यांना, त्याचे थोडा म्हणजे भरपूर असे आहेत, पण त्याचे थोडेफार मोजके असे अनुभव याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि स्वामी महाराज कशा प्रकारे अक्कलकोटला आले, कशा प्रकारे त्यांनी हळूहळू प्रसिद्धी द्यायला सुरुवात केली, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे चांगले चांगले योग आणून दिले, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. ते त्यांच्या पुण्यतिथीपर्यंत त्यांनी त्यांचा महानिर्वाण जो दिवस होता त्या दिवशीपर्यंतचा पूर्ण 21 अध्यायामध्ये त्याच्यामध्ये पूर्ण काही सांगितलेलं आहे. अत्यंत साधी सोपी अशी ही पोथी आहे. 1 ते 21 अध्यायामध्ये दिलेले आहेत. मी तुम्हाला सांगू इच्छिते, याचे पारायण तुम्हाला 21 दिवस करायचे आहेत. तुम्हाला म्हणजे 20 जूनला म्हणजे तुम्ही 19 जूनला तुम्ही नारळ खडीसाखर तुम्ही केंद्रात जाऊन ठेवायची आहे आणि 20 जूनला सकाळी संकल्प करायचा आणि 20 जून पासून तुम्ही या सेवेला सुरुवात तर करून बघा. मी खरंच सांगते, ज्यांना कोणाला मासिक धर्म असेल त्यांच्यासाठी सुद्धा मी समोर जाऊन सांगेल की त्यांनी काय करायचं आहे ते, म्हणजे या 21 दिवसामध्ये त्यांना मी सांगेलच. पण ही जी पोथी आहे याचं तुम्हाला आता वाचन कसं करायचंय, पाठ करणं म्हणजे काय, तर तुम्हाला आता माहिती की याच्यामध्ये आपण रोज नित्यसेवेमध्ये काय करतो, 3-3 अध्याय वाचतो. आज 3 अध्याय, उद्या 3 अध्याय, असं करून आपण 7 दिवसामध्ये एक पारायण पूर्ण करतो. त्यावेळेस आपलं एक पारायण पूर्ण होतं. पण आपल्याला गुरुपौर्णिमेनिमित्त 21 दिवस आपल्याला 21 पाठ करायचे आहेत या पोथीचे. तर कसं करायचं, एका दिवसामध्ये एका बैठकीमध्ये एक मांडी पारायण का म्हणा तुम्ही, पण एका बैठकीमध्ये दिवसभरामध्ये जेव्हा निवांत वेळ असेल तुम्हाला, त्या वेळेमध्ये तुम्हाला सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत, एकदम रात्री पण नाही, झोपायच्या टायमिंगला पण नाही, पण थोडंसं अगोदर, दुपारी जेवणाच्या अगोदर आणि रात्री जेवणा अगोदर मी ह्याचा एक पाठ तुम्हाला स्वामींच्या म्हणजे जिथे तुमचं अधिष्ठान आहे घरामध्ये त्याच्यासमोर बसून तुम्हाला शुचिर्भूत होऊन स्वच्छ होऊन प्रकारे सगळं म्हणजे तुम्हाला शिवता शिवत सगळी काही टाळून तुम्हाला ह्या सगळ्या पोथीचं वाचन करायचं आहे. एक पाठ पूर्ण वाचायचा आहे एका बैठकीमध्ये. अर्धे पाठ सकाळी वाचू का, अर्धे पाठ संध्याकाळी वाचू का, नाही, एका बैठकीतच तुम्हाला 1 ते 21 अध्याय पूर्ण करायचे आहेत. सोबतच तुम्हाला 11 माळी जप तारक मंत्र सुद्धा तुम्हाला पाठ करायचा आहे. म्हणजे या 21 दिवसांमध्ये ह्याच्या सोबतीला बरं का सांगते तुम्हाला. आणि हे झाले तुमचे 21 दिवसांचे पाठ बरं का. हे पाठ वेगळे, ही सेवा वेगळी जी आपण आपल्या गुरूंबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी करतो आहे गुरुपौर्णिमेनिमित्त. आणि नित्यसेवा वेगळी, नित्यसेवा वेगळी ती तुम्हाला करावीच लागणार आहे. नित्यसेवा पण करायची आहे आणि सोबत हे पाठ देखील करायचे आहेत तुम्हाला. म्हणून यथाशक्ती तुम्हाला जेवढे होतील तेवढे पाठ या गुरुपौर्णिमेनिमित्त करायला विसरू नका. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 1 ते 21 अध्याय एका बैठकीतच वाचायचे आहेत तुम्हाला.
सुचिरभूत व्हायचं आहे, छान वस्त्र घालायचे आहेत. महिलांनी मी खरंच सांगेल जे पारंपरिक पोशाख असतात ते पारंपरिक पोशाख घालूनच, हातामध्ये हिरव्या बांगड्या असतील अशा प्रकारच्या ते हिरव्या बांगड्या घालून एक का होईना, एक हातामध्ये एक घालून का होईना पण ती घालायची आहे. जर समजा इतर कामाच्या वेळेस जमत नसेल तुम्हाला, पण नक्कीच मी सांगू इच्छिते कुठलेही पारायण, कुठलीही सेवा करताना कपाळी कुंकू, टिकली, गळ्यात मंगळसूत्र, पायात जोडवे, पैंजण आणि हातात बांगड्या घालूनच ती सेवा करा. डोक्यावर पदर घेऊन, भले पंजाबी ड्रेस असू दे, असं नाही की साडीच घाला, तर शक्य असेल तर पंजाबी ड्रेस घाला, पण डोक्यावरती ओढणी घेऊनच तुम्हाला ते पारायण पाठ पूर्ण करायचं आहे. तरच त्याची फलश्रुती तुम्हाला मिळेल. नाहीतर कुठल्याही नाईट ड्रेसवर, गाऊनवर बसून कशाही प्रकारे कपाळात टिकली नाही, काही नाही, गळ्यात मंगळसूत्र नाही आहे, पायात जोडवीच नाही आहेत, त्याच्या अशा प्रकारे तुम्हाला कुठल्या त्याची फळप्राप्ती होणार नाही, उलट त्याचे तुम्हाला दोषच लागू शकतील. म्हणून तुम्हाला सांगते की सगळ्या गोष्टी नियमांना फॉलो करूनच या सगळ्या गोष्टींचं तुम्ही पाठ करायचे आहेत. आता 21 दिवसामध्ये मला 21 पाठ करायचे आहेत. एका दिवसात 2 पाठ करू का? नाही. प्रत्येक दिवसामध्ये तुम्हाला एक पाठ करायचा आहे. जर 21 दिवसात मासिक धर्म येणार नसेल तर तुमचे 20 जून ते 10 जुलैपर्यंत बरोबर गुरुपौर्णिमेला शेवटचा पाठ तुमचा येतो आणि त्या दिवशी तुमची जी काही सेवा आहे संकल्प समाप्त होऊन जाते. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं मी अतिशय छोटे छोटे अध्याय आहेत. पहिले जी पोथी होती एक मला वाटतं 2-3 वर्षापूर्वी, तर त्याच्यामध्ये मोठे मोठे अध्याय होते, वाचायला थोडा वेळ लागायचा. पण याच्यामध्ये खूप छोटे छोटे असे अध्याय आहेत. सुरुवातीचे भरपूर छोटे अध्याय आहे, मग 16, 17, 18 थोडासा आहे, एकदम पण नाही, थोडासा आहे, पण खूप लवकर ही पोथी वाचून होते. 1 ते 1.5 घंटामध्ये. जे रोज वाचत त्यांना तर 1 घंटा पण खूप जास्त आहे. त्याच्या पहिलेच तुमची अर्ध्या घंट्यामध्ये तुमची ही वाचून होऊन जाईल, अर्ध्या घंट्यामध्ये. आणि ज्यांना थोडा वेळ लागतो त्यांना एक घंटा तरी खूप झाला मी म्हणेल तसं. तर तुम्हाला दिवसभरामध्ये ज्यावेळेस मोकळी मिळेल त्यावेळेस तुम्हाला हे पाठ करायचे आहेत. आता तुम्हाला माहिती असेल ही पोथी कुठे मिळेल, तर दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रामध्ये जा, मठामध्ये जा, तिथे तुम्हाला ही पोथी भेटून जाईल. याची देणगी मूल्य 51 रुपये आहे. अतिशय प्रभावी, अतिशय स्वामींची आवडती सेवा म्हणा, मी खरं सांगेल. याचे पाठ करायला विसरू नका. ज्यांनी ह्याचे पाठ केले आहेत, 108 असेल, 21 असेल, पारायण केलेले आहेत, त्यांना विचारा की त्यांच्या आयुष्यात काय काय बदल झाले आहेत, काय काय त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत. नक्कीच एकदा तुम्ही केंद्रात जाऊन विचारा, म्हणजे तुम्हाला कळेल. तर हे झालं तुम्हाला 1 ते 21 अध्याय तुम्हाला 21 दिवसामध्ये एका बैठकीमध्ये पाठ पूर्ण करायचे आहेत. आता मासिक धर्म जर आला समजा तुम्हाला 20 जून ते 10 जुलैपर्यंत, तर काय करायचं मी तुम्हाला सांगू इच्छिते. त्यासाठीच आता बघा आज तारीख आहे 13 जून तारीख आहे. तर तुम्ही काय करा, मासिक धर्माचे आपले किती दिवस जातात? 5 दिवस असतात. तर तुम्ही 5 दिवस अगोदरपासूनच तुम्ही या सेवेला सुरुवात करा. आता समजा 20 जुलैपासून आपल्याला 21 दिवस होत आहेत 10 जुलैपर्यंत, तर तुम्ही येत्या रविवारपासून म्हणजे आता परवापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता. जेणेकरून जरी तुम्हाला 20 जून ते 10 जुलैमध्ये मासिक धर्माला 5 दिवस तुमचे जरी गेले तरी तुमची 21 दिवसांची सेवा ही पूर्ण होणार आहे. म्हणून तुम्हाला सांगते की जर ज्यांना कोणाला मासिक धर्माचा प्रॉब्लेम असेल त्यांनी 5 दिवस अगोदरच ही सेवा सुरू करा. म्हणजे येत्या रविवार परवापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता. म्हणजे तुमचे 21 दिवसात तुमचे 5 दिवस स्किप जरी झाले तरी सुद्धा काही प्रॉब्लेम होणार नाही. अशा प्रकारे तुम्ही करू शकता. जर तुम्हाला पण फक्त जर संकल्प केला आहे आणि त्यानंतर जर तुम्हाला 21 दिवसामध्ये कुठलाही म्हणजे बिटाळ आला किंवा सुतक पडलं तर तुम्हाला सेवा थांबवावीच लागणार आहे. तुम्हाला सेवा कंटिन्यू करता येणार नाही. पण नंतर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या नंतर गुरुपौर्णिमेपर्यंत जर तुमचं सुतक पिटाळ फिटून गेलं तर गुरुपौर्णिमेपासून तुम्ही पुढे जाऊन तुम्ही जो काही शब्द दिला आहे स्वामींसाठी किंवा त्यांच्याबद्दल तुम्हाला काहीतरी सेवा करायची तर तुम्ही गुरुपौर्णिमेपासून पुढे पण तुम्ही ती सेवा कंटिन्यू करू शकता. काही हरकत नाही. परत संकल्प सोडायचा आणि परत तुम्ही ती सेवा करू शकता. कारण की आपण स्वामींना शब्द दिला आहे आणि गुरुपौर्णिमा ही सारखी वर्षभरामध्ये येत नाही, फक्त एकदाच येत असते. आता संकल्पयुक्त पारायण म्हणतात तर आपल्यास माहिती आहे की आपल्या नियमांचं बंधन येतं. कारण की मला तरी वाटतं की कुठल्याही गोष्टीचं सेवा पारायण करताना तर नियमांना धरून आपण जर केलं तर नक्कीच त्याची फलप्राप्ती आपल्याला मिळते. सोबतच आपल्याला एक शिस्त लागते आणि आपण त्याला एक बांधील होऊन जातो त्या सेवेला आणि प्रामाणिक राहतो. म्हणून तुम्हाला कुठली चूक पण आपल्या हातून घडत नाही नकळतपणे सुद्धा. म्हणून काय करायचं, संकल्पयुक्त पारायण करणार असाल तर मांसाहार वर्ज्य करावा लागेल. 21 दिवस कुठल्याही प्रकारचा मांसाहार घरात होणार नाही. बाकीचे लोक घरामध्ये करतात ते ऐकत नाहीत, आम्हाला नावं ठेवतात उलट आम्ही करतो तर काय करायचं, त्यांना खायचं तर खाऊ द्या. पण मी एक सांगू इच्छिते, तुम्हाला पाठ सकाळी ज्यांच्या घरामध्ये मांसाहार होतो करून द्यावा लागतो त्या स्त्रियांनी किंवा काय करायचं हे महिलांनी सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर पहाटेच मी हा पाठ वाचून घेत जा. मग दिवसभरामध्ये तुम्हाला त्यांना जर करून द्यावं लागलं दुपारी किंवा संध्याकाळी तर काही हरकत नाही. मग तुम्ही दिवसभरामध्ये परत स्वामींकडे तिथे जायचं नाही, हात लावायचा नाही, शिवत करायची नाही. त्यांची भांडी वगैरे ती सगळी वेगळी ठेवायची, तुमच्या जेवणाचं वेगळं ठेवायचं. कारण की तुम्ही संकल्प सोडला आहे त्यामुळे तुम्हाला तर खाणं म्हणजे तुम्ही तर खाऊ शकत नाही, बिलकुलच नाही. म्हणून तुमचं भांडी वेगळी ठेवायची, त्यांची भांडी वेगळी ठेवायची आहे. त्याला तुम्ही करून देऊ शकता.
पण मी तुम्हाला सांगते की जर तुम्हाला दिवसभरात किंवा रात्री करून द्यावं लागत असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती पहाटे उठून खरंच इच्छा आहे स्वामींबद्दल आभार व्यक्त करण्याची, काहीतरी त्याच्यासाठी करण्याची, तर लवकर ह्या 21 दिवसामध्ये थोडेफार कष्ट घ्या, थोडाफार वेळ ऍडजस्ट करा, पण नक्कीच तुम्हाला खरंच सांगते आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या. तर मांसाहार वर्ज्य करायचा आहे, कडकडीत बंद करायचा आहे, जो कोणी व्यक्ती वाचणार आहे तो. त्यानंतर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन देखील करायचं आहे. आता ज्या कोणी स्त्रिया जर खरंच तुम्हाला या 21 दिवसामध्ये गुरुपौर्णिमेपर्यंत स्वामींकडे काहीतरी इच्छा व्यक्त तुम्ही केली आहे, त्याच्यामध्ये समजा तुमची संतान प्राप्तीसाठी जर इच्छा असेल, म्हणजे मूल बाळ व्हावं यासाठी जर तुमची इच्छा असेल, तर ब्रह्मचर्याचं पालन त्या जोडप्याने नाही केलं तरी सुद्धा चालेल. पण ज्या दिवशी ब्रह्मचर्याचं उल्लंघन होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी डोक्यावरून आंघोळ करून शुचिर्भूत होऊन तुम्हाला ते पाठ करावा लागणार आहे. तेवढं ते तुम्हाला नियम पाळावा लागेल. फक्त ज्यांना संतान प्राप्ती व्हावी अशी इच्छा आहे व्यक्त केली आहे त्यांच्यासाठी हा नियम लागू होत नाही ब्रह्मचर्याचा. बाकीच्यांनी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. परान्न वर्ज्य करायचं, परान्न खायचं नाही. शेजारी नाही, पाजारी नाही, नातेवाईक नाही, कुठला कार्यक्रम नाही, कुठलंच नाही. कुठेही तुम्हाला जरी फुकट खायला कोणी बोललं तरी सुद्धा जायचं नाही, कारण की ते परान्न होतं आणि आपल्याला कुठली आपण जी जेव्हा सेवा करतोय संकल्पयुक्त त्याच्यामध्ये परान्न कडकडीत बंद ठेवायचं. मी तर म्हणेल की स्वामींच्या मार्गात आहात ना, स्वामींची नित्य सेवा जरी तुम्ही करत आहात, नामस्मरण जरी करत आहात, तरी सुद्धा परान्न वर्ज्य करा, कारण की तरच ते नामस्मरणाचं फळ मिळतं. जर तुम्ही इकडे नामस्मरण करताय, भरपूर सेवा करतायत आणि इकडे परान्न खात चालले आहे, शेजारी पाजारी नातेवाईक जिथे भेटेल तिथं खात चालले आहात बाहेरचं अन्न, तर तुमची सेवा शून्य आहे. त्याची फळप्राप्ती तुम्हाला काही सुद्धा मिळणार नाही. उलट त्या अन्नाचे दोषच तुम्हाला लागतील आणि तुमचं सगळं जे काही पुण्य आहे ते त्या व्यक्तींना लागू शकतं. तर अशा प्रकारे परान्न वर्ज्य करायचं आहे. अजून एक सांगते, आता जिथे मेस मध्ये जाऊन तुम्ही पैसे देऊन डबा खाता, कंपनीमध्ये कॅन्टीनला पैसे तुम्ही भरता आणि मग जेवण करता, किंवा बाहेर कुठे तुम्हाला खावं लागत आहे, तुमच्या स्वतःच्या पैशाने जर तुम्ही खात असाल ते अन्न विकत घेऊन, तर ते परान्न होत नाही. पण दुसऱ्याच्या पैशाने जर विकत घेऊन तुम्ही खात आहात तर ते परान्न होतं. म्हणून सांगते की बाहेरचं जर तुम्हाला खायचंच असेल तर ते स्वतःच्या पैशाने विकत घेऊन खा, इतरांच्या पैशाने खाऊ नका. मग जर स्वतःच्या पैशाने जर विकत घरी तुम्ही अन्न आणलं तर ते परान्न होत नाही, कारण की ते तुम्ही स्वतःच्या कष्टाच्या पैशाने तुम्ही ते खात आहात. इथे तुम्हाला हे नमूद केलेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला या नियमांचं पालन करायचं आहे. आज 21 दिवसामध्ये कसल्याही प्रकारचं व्यसन घरामध्ये होणार नाही, कुठल्या प्रकारचे किरकिर भांडण होणार नाही याची काळजी घ्यायची आहे, कारण की आपण स्वामींसाठी प्रार्थना करतो आहे किंवा आभार व्यक्त करण्यासाठी ते पारायण करतो आहे. यासाठी आपलं घर सुद्धा तेवढं शांत आणि आध्यात्मिक असायला हवं असं मला तरी वाटतं. जेणेकरून आता इकडे पारायण करतो आहे, सगळे नियम फॉलो करतो आहे आणि घरामध्ये रोज भांडण होत आहे, एकमेकांना बोलणं चाललं आहे किंवा उन्हं बोलणं चाललं आहे, कोणाबद्दल ईर्ष्या मनामध्ये बाळगू नका, कोणाबद्दल कोणा हेवा वाटू देऊ नका, कोणाबद्दलही मनामध्ये काही वाईट विचार मनामध्ये येऊ देऊ नका. या 21 दिवसामध्ये 21च नाही कायमस्वरूपी, कारण की आपण स्वामींच्या मार्गात आहोत. त्यामुळे हळूहळू मी तुम्हाला सांगेल, स्वामींची सेवा तुम्ही जगत असाल ना, तुम्हाला बदलाव जाणवेल तुम्हाला स्वतःमध्ये, की स्वामींच्या सेवेमुळे आपल्या म्हणजे आपल्या पूर्ण शरीरामध्ये विचारांमध्ये सुद्धा बदलाव होतो. कोणाबद्दल ईर्ष्या वाटत नाही, कोणाबद्दल काही बदलेची भावना निर्माण होत नाही, आणि जरी काही वाईट वाटत तेवढ्या पुरतं वाटतं लगेच आपण विसरून जातो. एवढी शक्ती एवढी ताकद त्या अध्यात्मामध्ये आहे, स्वामींच्या सेवेमध्ये आहे. म्हणून तुम्हाला सगळे नियम फॉलो करायला सांगते आहे. नियमांना धरूनच त्या सगळ्या सेवा करा. मग तुम्ही तुमची कुठलीही इच्छा असेल ती आधी म्हणजे ती संकल्प तुम्हाला सोडायचा आहे, आणि सोबतच संकल्पाच्या अगोदर एक नारळ खडी साखर तुम्हाला मठामध्ये किंवा घरामध्येच, मठ जवळ नसेल, पाऊस पाण्याचे दिवस आहेत, बाहेर जाणं शक्य नसेल तर घरातच जिथे अधिष्ठान आहे स्वामींचं तिथे नारळ खडी साखर ठेवा. स्वामींना विनंतीचं ते नारळ असतं, संकल्पाचं नसतं. विनंती करायची की अशा प्रकारे गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी महाराज तुमच्यासाठी मी हे 21 दिवसाचं हे पारायण करते आहे. तर हे पारायण माझ्याकडून तुम्ही निर्विघ्नपणे पार पाडून घ्या, कुठलीही अडचण यामध्ये नका येऊ देऊ, आणि माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घ्या तुम्ही कुठलीही अडचणी न येता. तर अशा प्रकारे तुम्हाला तो विनंतीचा नारळ ठेवायचा आहे, आणि गुरुपौर्णिमेपर्यंत जरी ठेवला तरी चालेल, मठात त्या दिवशी नेऊन ठेवला तरी सुद्धा चालेल, आणि ज्यांना शक्य नाही आहे त्यांनी गुरुपौर्णिमे दिवशी तो नारळ नेऊन ठेवला केला तरी सुद्धा चालणार आहे. स्वामींचा मठ नाही आहे तर दत्त महाराजांच्या मंदिरात नेऊन ठेवा. तर मला तरी वाटतं की घरात तरी अधिष्ठान असेलच ना, मग घरात नक्कीच ते नारळ ठेवा, खडीसाखर ठेवा, आणि त्यानंतरच संकल्प करून त्या सेवांना सुरुवात करा. तुम्हाला नियम अटी सांगितलेले आहेत. जरी सुद्धा काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी नक्कीच त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.